बापरे, मी तर एवढा झोका देऊन राहिली होती आमच्या वावरातल्या सीतादेवीला. तर थांबा थांबा, असं नाही, सुरूपासून सांगते. तर मी निघाली होती वावरात जासाठी आणि एकटीलाच जावं लागलं बाबा, कारण की आई आणि काकू पहिल्याच्याच आल्या होत्या वावरात. आणि रस्त्यावर तर काळ कुत्र बी नाही होतं, एक गाडी नाही भेटून राहिली होती वावरात जासाठी. गाडी काही भेटली नाही तर मला एकटीलाच यावं लागलं पैदल पैदल. आणि गावातून माझं वावर येतं 1 किलोमीटर, तर तेवढं मला चालत यावं लागलं. पोचली बा मग वावरात मी, काकून आई मस्त इकडे पूजा करून राहिले होते. मला तर उशीरच होऊन गेला घरून निघायला. आणि मी येईपर्यंत मस्त त्यांनी बावली वगैरे करून ठेवली होती. वावरात सीतादेवी म्हटल्यावर मला तर लयच खुशी होते, कारण की मला झोका द्यायला खूपच आवडते. आईनं पाळणा पण मस्त बनवलेला होता आणि काकूनं जसं झोपून दिलं, मी तर तसंच झोका द्यायला सुरुवात केली बाबा. मला तर खूपच मजा येत होती. झोका वगैरे दिला बाबा आणि मग आईनं काकू करत होती पूजा. वावरमध्ये आल्यावर वेगळंच सुकून भेटते, छान वातावरण असते. मग म्हणे आई नारळच फोड म्हणे. नारळ फोडायला कोणीच नव्हतं, तर मलाच फोडावं लागलं बा नारळ. नारळ तर खूपच छान निघालेलं होतं. आणि मग पूजा वगैरे झाली आणि मी आणखी झोका देत होती, कारण की माझं मनच नव्हतं भरत. मग प्रसाद वगैरे खाल्ला मी आणि आईनं साखरच नव्हती आणली, नारळच खावं लागलं बा तसं. प्रसाद वगैरे खाल्ला आणि मग लागली होती तहान, तर मग मी मस्त बसून गेली झाडाखाली, पाणी वगैरे पिली मस्त सावलीत बसून. आणि आई म्हणे मग घरी जाय म्हणे. जावंच लागलं बा आईनं म्हटल्यावर घरी. माझे व्हिडिओ आवडत असेल तर पटपट फॉलो करा. चला मग भेटू, द्या बाय.